कॅरी ऑनचं सर्क्युलर आलं, आपण सेलिब्रेशन सुद्धा केलं. त्या सेलिब्रेशनच्या शेवटी मी बऱ्याच लोकांचे बरेच सारे डाऊट्स आहेत ते सुद्धा क्लिअर केले, पण तरी सुद्धा मुलांचे रिपिटेटिव्हली तेच मेसेजेस येत आहेत. म्हणून हा स्पेशल व्हिडिओ बनवलाय की बाबांनो, ज्यांचं क्रेडिट कंप्लीट नाहीये, म्हणजे असे जे इनकम्प्लीट क्रेडिटवाली मुलं आहेत जे की इयर डाऊनच आहेत, तर त्यांच्यासाठी कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे का? नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आल्स इंजिनिअरच्या या प्लॅटफॉर्मवरती. दोन पद्धतीचे इयर डाऊन स्टुडंट्स असतात इंजिनिअरिंगमध्ये. एक ज्यांचं क्रिटिकल सब्जेक्ट्स क्लिअर होत नाही असे, आणि दुसरे की बाबांनो, पूर्ण वर्षभरात तुम्हाला जे 44 क्रेडिट असतात त्यातले तुमचे 22 पेक्षा कमी क्रेडिट राहिले असतील तर तुम्ही इयर डाऊनच्या क्राइटेरियामध्ये येता. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू. बाबांनो, 2022-23, 23-24 आणि 24-25 गेली 3 वर्ष आम्ही झटत आहे कॅरी ऑन साठी. का तर तुमचं पूर्ण वर्ष वाचावं म्हणून. आता जी लोक वायडी आहेत त्यातला कोणी माझा नातेवाईक नाहीये, कोणी माझा लहान भाऊ नाहीये की मी ज्याच्यासाठी 3-3 वर्ष झटत आहे. तर हे फक्त आणि फक्त मी मुलांसाठीच करत आहे. दुसरी गोष्ट, मी कॅटेगरायझेशन नाही केलं की इयर डाऊन काय पद्धतीचं असतं ते. या 3ही वर्षात जेव्हा कॅरी ऑन मिळालेला आहे मित्रांनो, त्या कॅरी ऑन मध्ये कधीही इनकम्प्लीट क्रेडिट वाल्यांना कॅरी ऑनचा फायदा झालेला नाही आहे. हे तितकंच सत्य आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा आहे. डे 1 जेव्हा मी विद्यापीठात गेलो होतो, जेव्हा मुलं सुद्धा आली होती, जेव्हा मी प्रोटेस्ट केलं होतं, तेव्हा मी पहिला प्रश्न मुलांना विचारला होता की तुमच्यापैकी इनकम्प्लीट क्रेडिटवाली किती मुलं आहेत. जर असतील तर समजून घ्या की तुमच्यासाठी कॅरी ऑन ॲप्लिकेबल विद्यापीठ करत नाही, कारण त्याला काही लीगल रिझन्स आहेत. UGCच्या अंडर इनकम्प्लीट क्रेडिटचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करण्यासाठी कुठलीही स्पेशल संधी दिली जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुंबई युनिव्हर्सिटीचा इनकम्प्लीट क्रेडिटचा क्रायटेरिया आहे 70%चा. पुणे युनिव्हर्सिटीचा इनकम्प्लीट क्रेडिटचा क्रायटेरिया आहे 50%चा. याचा अर्थ आहे तुम्ही 10 सब्जेक्टपैकी 6 पेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये नापास झालेला आहात. समजून घ्या माझी गोष्ट. म्हणजे तुम्ही आता तुमचं बॅगेज जे आहे ते 6+ सब्जेक्टचं बॅगेज आहे ऑलरेडी बॅकलॉगचं. आणि जर तुम्हाला आत्ता संधी दिली आणि जर तुम्ही पेपर्स दिले आणि भले तुमचं वर्ष वाचत असेल तर UGCच्या अंडर जी तुमची डिग्री आहे ती इनव्हॅलिड कन्सिडर केली जाते. जर इतकं प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला कळलं असेल विद्यापीठाकडून किंवा VCकडून किंवा डॉक्युमेंटेशन थ्रू, तर मला सांगा मित्रांनो, इनकम्प्लीट क्रेडिटला कॅरी ऑन ॲप्लिकेबल नाहीये हे तुम्हाला छानपैकी समजलं असेलच की नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अरे बाबांनो, आपण इंजिनिअरिंगला आलेलो आहोत. आपले 6+ सब्जेक्ट जर बॅकलॉगला आहेत तर त्याच्या पुढच्या सेमिस्टरमध्ये परत 5 आणि 5 इन सेम, त्याच्या पुढच्या सेमिस्टरमध्ये 5 आणि परत 5 इन सेम. नाही तर कॅरी ऑनच्या अंडर जरी तुम्ही आले असते तर 16 सब्जेक्ट आणि 10 इन सेमिस्टर. मित्रांनो, आपल्याला आहे ते 10च सुधारले नाहीयेत. तर आपल्याला इतके 16 सब्जेक्ट देणं हे तुमच्यासाठी मेंटली सुद्धा खूप हॅरेसिंग होईल, ही गोष्ट समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला जर व्यवस्थित मॅच्युरिटीने गोष्टी ऐकायच्या असतील तर समजून घ्या. जर तुमचे 6+ बॅक आहेत ना, तर बाबांनो, या सेमिस्टरला दणकून अभ्यास करा आणि या पूर्ण वर्षभरात ते 6 सब्जेक्ट पूर्ण क्लिअर आणि छान मार्क्स येतील. तुमचा छान SGPA CGPA येईल या हिशोबाने ती तयारी करा. वर्ष वाया जाणं म्हणजे तुमचं नुकसान नाहीये, त्यातून पण तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकू शकताय. हां, तुम्हाला जर हा राग आला असेल की क्रिटिकल वाल्यांना देता आम्हाला देत नाही, तर बाबांनो, काही रूल बुक्स आहेत. मी नाहीये कुणी इथे डिसाईड करणारा. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली जर गोष्टी समजून घेतल्या तर मॅच्युरिटीने या गोष्टी हँडल करू शकताय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अहो, ते NSUIचे महेश सर किंवा ती टीम पूर्ण हँडल करतीये. स्टुडंट कोऑर्डिनेटर्स बऱ्याच गोष्टी हँडल करतायत. आम्ही हँडल करतोय. जे करतायत त्यांनाच तुम्ही शेम ऑन करताय. मला हे सांगा, तुम्ही फी कुणाला दिलेली आहे? तुम्ही कुठे जाता शिकायला? तिथे विचारा, त्यांना विचारा की का आम्हाला ॲप्लिकेबल नाहीये. तुम्हाला ओरडायचं असेल तर त्यांना ओरडून बघा. तिथे करू शकता का तुम्ही? नाही. त्यामुळे वेळ बिलकुल वाया घालवू नका.
तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी मिळतात नोव्हेंबरच्या एक्झाम्समध्ये, तुमचे जे 6 सब्जेक्ट्स आहेत ते काढायचा प्रयत्न करा, डिस्ट्रीब्यूट करा, छान प्लॅन करा, छान छान कोर्सेस आहेत, बऱ्यापैकी चांगलं शिकवतो मी, माझी टीमसुद्धा बऱ्यापैकी चांगली हेल्पफुल आणि सगळ्यांना PYQs देण्यासाठी कधी पण तत्परतेने हजर असते. तर प्लीज आलसी इंजिनिअरचं ॲप डाउनलोड करा, डेमो सेशन बघा. हे बघा, आपण सेम कम्युनिटीतली लोक आहेत, आपण तुमच्यासाठी लढणारी लोक आहोत. आपणच जर एकत्र नाही राहिलो तर त्याला काय उपयोग आहे मला सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे तुम्हाला कसल्याच पद्धतीत बॅकलॉग लागला नाही पाहिजे, ही प्रिपरेशन तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. समजून घ्या, प्रॅक्टिकॅलिटी समजून घ्या आणि पटकन अभ्यासाला लागा. ऑल माय बेस्ट विशेस आर विथ यू. इथून पुढे तुम्ही जरी मला इंस्टाग्रामवरती विचारलं तरी, किंवा ऑफिसच्या नंबरला जरी विचारलं, किंवा टेलिग्रामवरती जरी विचारलं तरी सुद्धा माझं तुम्हाला काही रिप्लाय नसेल. मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, तुम्ही एकदा छानपैकी बघा, तुम्हाला गोष्टी कळतील की इनकम्प्लीट क्रेडिटवाल्यांसाठी आता इथून पुढे किती डेडिकेटेड वेनी अभ्यास करणं गरजेचं आहे ते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होपफुली तुम्हाला गोष्टी कळल्यात. थँक्यू सो मच.